सर्वांनी समोर बघायचंय. बघा, आज तुम्हाला टीचर आपल्या गंमत जम्मत उन्हाळी शिबिरामध्ये एक छान अशी गोष्ट सांगणार आहे. आणि या गोष्टीचं नाव काय आहे बरं? गोष्टीचं नाव आहे कष्टाचे फळ. काय आहे? कष्टाचे फळ. बोला माझ्या मागे, कष्टाचे फळ. आजच्या गोष्टीचे नाव काय आहे? कष्टाचे फळ. बोला जोरात, कष्टाचे फळ. कष्टाचे कष्टाचे. चला तर मग आज तुम्हाला आपल्या टीचर एक गोष्ट सांगणार आहे, जी तुम्ही लक्ष देऊन ऐकायची आहे. समोर बघा सर्वजण आणि गोष्ट ऐका. कष्टाचे फळ. कष्टाचे फळ. सगळ्यांनी लहानपण करून बसायचंय. टीचरने सांगितलं ना आपल्या गोष्टीचं नाव काय ते? काय आपल्या गोष्टीचं नाव? कष्टाचे फळ. मग आता ऐकायची ना सगळ्यांनी? सगळ्यांनी व्यवस्थित बसायचंय. सिट प्रॉपरली एव्हरीवन. आणि गोष्ट ऐकायची. एका गावात एक शेतकरी राहत होता. शेतकरी तसा कष्टाळू होता. रोज शेती करी, प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करत होता. त्या शेतकऱ्याला 4 मुलं होती, पण मुलं मात्र उलटच. शेतकरी तर अगदी प्रामाणिक, कष्टाळू, रोज आपल्या मेहनतीने सगळं जीवन जगत होता. पण मुलं मात्र आळशी, फक्त झोपणे, ऐशो आरामात जीवन जगणे एवढाच त्यांचा नित्यक्रम होता. शेतकऱ्याला सारखी त्यांची चिंता वाटत असे. अरे बापरे, मला तर देवाने 4 मुलं दिली, पण एकही कष्टाळू नाही. 4ही सगळे आळशी. आता कसं होणार? पुढे या मुलांचं भविष्य कसे सुधारणार? सारखा रोज तो चिंतेतच राहत असे. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी दुपारी काम करता करता शेतकऱ्याला मात्र एक युक्ती सुचली. आता असे केलेच पाहिजे. तो अगदी आनंदात दुपारची भाकर खाल्ली आणि आपल्या घराला निघाला. आणि गेल्या गेल्या दारातूनच मुलांना आवाज दिला. अरे अरे मुलांनो, या इकडे. मुलं आपली पळतच आली. आणि त्यातला मोठा मुलगा म्हटलो, काय झाले बाबा? काय एवढ्या मोठ्याने आवाज दिला? बाबा हसतात आणि मग म्हणतात, तुम्हाला एक गंमत सांगायची आहे, ज्याने तुम्हाला खूप आनंद होणार. आपल्या शेतात की नाही, आपल्या पूर्वजांनी धन लपवून ठेवले आहे आणि ते मात्र आपल्याला खणून काढायचे आहे. पण त्यात एक छोटीशी अडचण आली. मोठा मुलगा म्हणतो, कसली अडचण बाबा? शेतकरी म्हणतो, अरे मला यात्रेला जायचे आणि मी काही 3-4 महिने आता येणारच नाही. मग आता हे काम करायचे कधी आणि कुणी? हा तर प्रश्नच आहे की नाही. मग 4ही मुलं एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, काही हरकत नाही बाबा, तुम्ही निश्चिंतपणे जा, तुमची यात्रा पूर्ण करा. आम्ही आहोत ना, आम्ही करतो तुमचे काम. आम्ही व्यवस्थितपणे खणून धन काढून ठेवतो. आणि मग शेतकरी आपल्या गालात हसतो आणि यात्रेला निघून जातो. मुलं मात्र आनंदाने गोंधळच घालायला लागतात. अरे अरे, आपल्याची तर आयुष्यभराची कमाईच झाली. आता आपल्याला कष्ट करायची गरजच नाही. चला चला, उद्याच आपण जाऊ, सारी शेती खणून काढू आणि धन मात्र घेऊ. सकाळी उठतात. सकाळी आपल्या वडिलांनी ठेवलेली अवजारं घेतात आणि शेती खणायला निघून जातात. दिवसभर रात्रभर शेती खणून 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 पूर्ण शेती मात्र खणून काढतात. पण शेवटी काय होतं? हाती निराशा लागते. त्यात मोठा मुलगा म्हणतो, अरे चा, सकाळपासून दिवसभर पूर्ण रात्रभर आपण शेती खणून काढली, पण मात्र हाती तर काहीच लागले नाही. बाबा तर म्हणाले होते खूप सारं धन आहे, मग ते गेले कुठे? सगळे एकमेकांकडे बघून असे रागात येतात. मग त्यातला धाकटा मुलगा म्हणतो, अरे दादा, जाऊ दे ना, आता आपण एक काम करूया. शेती तर खणून झालीच आहे, मग आपण पेरणीच करूया, नाही का? शेवटी बाबाही थोडे आनंदी होतील की नाही बाबा, मुलांनी केलं काहीतरी.
आणि सगळे ठरवतात आणि बस दुसऱ्या दिवसापासून पेरणी करायला घेतात. चौघही मुलं जोमाने कामाला लागतात. पेरणी पूर्ण झाल्यावर त्याची जतन करतात, पूर्णपणे काळजी घेतात. वेळोवेळी त्याला खत पाणी घालत असतात. असेच काही दिवस निघून जातात. शेतात धान्य पिकायला लागतं. सगळ्यांना आनंद होतो आणि त्यातच शेतकरी परत येतो. शेतकरी परतल्यावर मात्र चौघही मुलं प्रश्न उत्तर त्यांच्याकडे विचारत असतात. बाबा बाबा, तुम्ही आम्हाला खोटं सांगितलं, त्यात तर काहीच नव्हतं. आम्ही किती मेहनत घेतली, हाती मात्र काहीच मिळाले नाही. पण एक गोष्ट मात्र घडली, आम्ही पेरणी केली आणि भरघोस पीक मिळाले. आम्हाला बाजारभाव सुद्धा छान मिळाला. भरपूर पैसे कमविले बाबा. मी बघा तुम्हाला दाखवतो. बाबा गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात, अरे अरे अरे, मला तर हेच हवे होते ना. त्यासाठीच तर मी खोटे बोलून गेलेलो होतो. मी काही यात्रेला गेलो नव्हतो. मी तर गेलो होतो मस्त पैकी आपल्या पांडुरंगाला भेटायला. त्याला सांगायला गेलो होतं की बाबा रे, माझे चौघही मुलं आता मेहनत करतील, त्यांना तू त्यांचे कष्टाचे फळ मात्र मिळू दे रे बाबा. हरी हरी पांडुरंग विठ्ठल असे म्हणून मुलंही आनंदी होतात. त्यांना भरपूर पैसे मिळाल्याने तेही आनंदी असतात आणि शेवटी बाबा त्यांना तात्पर्य सांगत असतात की बघा बाळांनो, रोज तुम्ही आळशीपणे जीवन जगत होते, काही मिळत होते का? नाही. रोज आपलं ऐश्वर्यामध्ये जीवन जगायचं, त्याच्यामुळे काही फायदा होत नव्हता. पण बघा, तुम्ही फक्त 2 दिवसाचं कष्ट घेतलं, काळजी घेतली, पूर्ण वर्षभराची कमाई हातात आली की नाही? मग तुम्हाला आज गोड वाटतंय की नाही? कष्टाचे फळ गोड असते की नाही? खूप मेहनत करायची की नाही? मोठं व्हायचं की नाही? चला बाळांनो, अशीच आयुष्यभर कमाई करा. आपली गोष्ट इथे संपली.